मुंबई लोकल ही मुंबई शहराची लाईफलाईन आहे. त्यामुळे या शहरात अनेक रेल्वे स्थानकं आहेत. आपण दररोज प्रवास करताना ही स्थानकं पाहतो, या स्थानकांची नावं ऐकतो. पण या स्थानकांना हीच नावं का देण्यात आली याचा आपण कधी विचार केलाय का? मुंबईतील अशाच काही स्थानकांच्या नावांचा इतिहास आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी दीपाली कानसे, कॅमेरावर आहेत आलेख चाळके. भारतातलं पहिलं रेल्वे स्थानक जे मुंबई शहरात बांधलं गेलंय ते म्हणजे बोरी बंदर, ज्याला आता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या नावाने ओळखतो. या स्थानकाचं आधीचं नाव विटी म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस होतं, हे अनेकांना माहिती आहे. पण या स्थानकाचं सर्वात पहिलं नाव बोरी बंदर होतं, याची माहिती फार कमी लोकांना आहे. बोरी म्हणजे हिंदीत मोठी गोणी, ज्यामध्ये सामान भरलं जातं, आणि बंदर म्हणजे जहाजावर सामान चढवलं जातं ते ठिकाण. या ठिकाणी असलेल्या बंदरावरून अनेक जहाजं सुटायची आणि त्यातून अनेक ठिकाणी माल पाठवला जायचा, म्हणून या स्थानकाला बोरी बंदर हे नाव देण्यात आलं होतं. या स्थानकाचे एकूण 3 वेळा नाव बदलण्यात आलंय. इंग्रजांच्या काळात विटी म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस असं या स्थानकाचं नाव बदलण्यात आलं. 1996 मध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि त्यानंतर 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं या स्थानकाचं नामांतर करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या जवळच असणारं आणि मुंबईतील महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक म्हणजे चर्चगेट. या ठिकाणी सेंट थॉमस कॅथेड्रल नावाचं एक चर्च होतं आणि त्या चर्चवरून या स्थानकाला चर्चगेट असं नाव पडलं. मुंबईतील मध्य रेल्वेचं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे भायखळा. असं म्हटलं जातं की भायखळा या ठिकाणी पूर्वी धान्याची गोदाम होती आणि त्या गोदामांचा मालक भाया म्हणून ओळखला जायचा. तसंच या ठिकाणी सखल भाग होता, ज्याला खळा किंवा खळे म्हटलं जायचं. त्या भायाचा खळा म्हणूनच या स्थानकाला भायखळा हे नाव पडलं. करी रोड या स्थानकाच्या नावाला करी म्हणजेच आमटी असा काही संदर्भ असावा असा अनेकांचा समज होतो, पण असा कुठलाही संदर्भ या नावाला नाही. त्यावेळी चार्ल्स करी नावाचे एक रेल्वे अधिकारी होते. त्यांच्या नावावरून या स्थानकाला करी रोड हे नाव देण्यात आलंय. या स्थानकावर आपण आजही गेलो तर तिथे आपल्याला एक रॅम्प म्हणजेच उताराचा भाग दिसतो. हा भाग प्राण्यांसाठी आणि विशेषतः घोड्यांसाठी होता. पुणे आणि लोणावळ्याहून घोडे मुंबईत आणले की ते करी रोड स्थानकावर उतरले जायचे आणि त्यांना उतरण्यासाठी हा रॅम्प होता. करी रोडचं नाव बदलून आता लालबाग करण्यात येणार आहे. मुंबईतील एक अत्यंत महत्त्वाचं स्थानक म्हणजे दादर. दादर या शब्दाचा अर्थ होतो जिना. दादर स्थानकाच्या नावाविषयी 2 गोष्टी सांगितल्या जातात. त्यातली पहिली गोष्ट अशी की दादर मधून जाणाऱ्या रेल्वे रुळामुळे 2 भाग निर्माण झाले होते. त्या भागांना जोडण्यासाठी एक पूल बांधला गेला, त्याला दादर म्हटलं जायचं आणि त्या पुलाच्या नावावरून या भागाला आणि स्थानकाला दादर हे नाव मिळालं. तर दुसरी गोष्ट अशी की मुंबईच्या 7 बेटांपैकी माहीम आणि परळ ही 2 स्वतंत्र बेटं होती. ज्यावेळी समुद्राला ओहोटी असायची तेव्हा रेती आणि मातीच्या चिखलातून बेट ओलांडण्यासाठी एक बंधारा बांधला होता, त्याला दादर म्हटलं जायचं. त्यावरून या परिसराला आणि स्थानकाला दादर हे नाव पडलं. चिंचपोकळी या नावाविषयी सुद्धा अशीच एक गोष्ट सांगितली जाते. या ठिकाणी पूर्वी अनेक चिंचेची झाडं होती आणि चिंचेची झाडं आपण व्यवस्थित पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की त्या झाडांना पोकळी असते. या चिंचेच्या झाडांवरूनच या स्थानकाला चिंचपोकळी हे नाव देण्यात आलंय. ग्रँट रोड या स्थानकाला त्यावेळचे मुंबई गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांच्या नावावरून नाव देण्यात आलंय. विले पार्ले या स्थानकाच्या नावाविषयी सुद्धा रंजक इतिहास सांगितला जातो. पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी छोट्या छोट्या वस्त्या होत्या. विलेचा अर्थ होतो गाव आणि पार्ले हा शब्द पोर्तुगीजांच्या पावडे या शब्दावरून तयार झालाय. पावडे या शब्दाचा अर्थ होतो वस्ती. विले पावडे असं पूर्वी त्या भागाला म्हटलं जायचं. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन विले पार्ले झालं आणि त्यावरून या स्थानकाला विले पार्ले हे नाव देण्यात आलंय. पार्ले-जी ही भारतातील एक मोठी आणि नामांकित बिस्किट कंपनी विले पार्लेमध्ये सुरू झाली, म्हणून तिला पार्ले-जी हे नाव देण्यात आलंय. गोरेगाव या स्थानकाच्या नावाबद्दल तर अनेक कथा सांगितल्या जातात. काहींच्या मते या ठिकाणी घोड्यांची बाजारपेठ होती, म्हणून हा भाग घोडेगाव म्हणून ओळखला जायचा. घोडेगावचा अपभ्रंश पुढे गोरेगाव झाला. काहींच्या मते या ठिकाणी दूध विक्री केंद्र होतं. दुधाच्या रंगावरून गोरेगाव हे नाव पडलं. तर काहींच्या मते गोरे कुटुंब या भागात राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या सक्रिय होतं. त्यांच्या नावावरून या स्थानकाला गोरेगाव हे नाव मिळालं. तर ही होती मुंबईतील काही स्थानकांच्या नावाची गोष्ट. तुम्हाला अशा अजून कोणत्या स्थानकांच्या नावांची गोष्ट माहिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एमटीव्हीच्या YouTube चॅनलला फॉलो करा.